वैजापूर दरवर्षी हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एक उज्ज्वल भविष्याचे स्वप्न घेऊन येणाऱ्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वैजापूर शहरात शनिवारी गालबोट लागली. शहरात न्यू हायस्कूल येथील परीक्षा केंद्रात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला, जिथे हॉल तिकीट हातात असूनही तब्बल 8 विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून वंचित राहिले. हॉल तिकीटमध्ये झालेल्या गंभीर तांत्रिक त्रुटीमुळे विद्यार्थी आणि पालक सकाळी 8 वाजल्यापासून पेपर संपेपर्यंत परीक्षा केंद्राच्या गेटबाहेर हताश होऊन उभे राहण्याचे विदारक दृश्य पाहायला मिळाले. शनिवारी सकाळी नवोदय परीक्षेसाठी ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी उत्साहाने पालकांसह न्यू हायस्कूल परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. मात्र ऐनवेळी 8 विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. यातील काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट सारखेच आले होते, तर काही विद्यार्थ्यांच्या नावात परीक्षा केंद्रावर नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. या तांत्रिक गोळामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या हॉलमध्ये प्रवेश नाकारला. मुलाच्या भविष्यावर परिणाम करणाऱ्या या प्रकारामुळे पालकांनी परीक्षा केंद्रावर मोठा संताप व्यक्त केला. सकाळी 8 वाजल्यापासून ग्रामीण भागातील निष्पाप विद्यार्थी आणि त्यांचे पालक परीक्षा केंद्रावर प्रवेशद्वाराबाहेर उभे होते. प्रशासनाकडून या गंभीर त्रुटी वेळेत काहीतरी तोडगा काढला जाईल या आशेने त्याने पूर्ण दिवस गेट बाहेरच काढला. मुलांच्या हातात हॉल तिकीट असताना त्यांना प्रवेश मिळत नव्हता, तर प्रशासनाकडून त्वरित कोणतीही ठोस निर्णय घेतला जात नव्हता. दुपारी पेपर सुटेपर्यंत विद्यार्थी आणि पालक याच चिंतेतून गेट बाहेर थांबले. त्या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच गट शिक्षणाधिकारी हेमंत उशीर यांचे संपर्क साधण्यात आला. त्यांनी या प्रकाराला दुजोरा दिला आणि लगेच नवोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक यांचे संपर्क साधून केंद्रावर भेट देण्यास सांगितले. गट शिक्षणाधिकारी उशीर यांनी मुख्याध्यापकांना सूचना दिल्या की त्या सर्व वंचित विद्यार्थ्यांना निवेदन स्वीकारण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी. मात्र प्रशासकीय पातळीवर ही हालचाल तोपर्यंत उशीर झालं होतं, कारण विद्यार्थ्यांना पेपर सुटला होता आणि त्यांना संधी गमावावी लागली होती. मधील घोळ केवळ तांत्रिक त्रुटीमुळे झाला की यात मानवी किंवा अन्य प्रशासकीय व काय चूक आहे हे सखोल चौकशी स्पष्ट होईल. मात्र या सगळ्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या अमूल्य शैक्षणिक शिक्षण झाले आहे. नवोदय विद्यालय विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिली तयारी असते आणि ही संधी केवळ प्रशासकीय निष्पादपणे किंवा तांत्रिक त्रुटीमुळे गमावणे प्राप्त कसं काय झालं त्या ठिकाणी. त्यानंतर यांचं जे आता वर्ष वाया जाणार आहे किंवा नवोदयचे जे पेपर सगळे चालू आहे यांचा जो या ठिकाणी अन्याय झालेला आहे, यांचे पेपर कधी होणार असे अनेक प्रश्न या ठिकाणी पालकांसमोर आहेत. वास्तविक पाहता यांचं या ठिकाणी तात्काळ अर्ध्या तासामध्ये जे 8 वाजता या ठिकाणी जर आले असते तर 11:30 पेपर चालू झाला. तोपर्यंत या ठिकाणी इथले जे नवोदयचे जे सर्व असतील त्या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी असतील, गट शिक्षणाधिकारी यांना देखील फोन केलेला आहे, तर त्यांनी या ठिकाणी फोन त्यांचा देखील लागला नाही. म्हणजे तुम्ही परीक्षा काळामध्ये देखील तुमचे फोन लागत नाही, तुम्ही या समस्या सोडवण्यासाठी नाही, मग ह्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ द्यायचं का, हा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि यांना तात्काळ या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि यांची या ठिकाणी हे पेपर नवोदयचे या ठिकाणी झाले पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी सर्व पालक या ठिकाणी जमा झालेले आणि आता यांना पेपरला बसू दिलं नाही. न्यू हायस्कूल या ठिकाणी हे गेटवरतीच या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी थांबवलेले आहे. आलो इथं सर, आम्ही सकाळी 8 वाजेला आलो तर यांना विचारलं आमचा याच्यावर हॉल तिकीट नंबर नाही. ते आम्हाला काय माहिती का नंतर तुमचा नंबर येणार आहे, आम्ही देतोय. तर नंतर मुली रडायला आल्या सर. आमच्या मुली रडल्यानंतर ते काही राजशाहू राजशाहू हे गेली, हे आजोबा गेली, मुली घेऊन गेली तिकडं, तिथं पण नंबर नाही निघाला. तिथून उचलून इथं आले, ते सांगता या अधिकारीवर आले, त्या अधिकारीला काही कोणी फोन उचलत नव्हतं, काहीच नाही.